नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एकाच दुचाकीवरनं तिघांचा प्रवास करणाऱ्या ट्रिपल सीटसह अन्य प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून गेल्या 2 दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांच्या 988 दुचाकी ताब्यात घेतल्यात. या बेशिस्त दुचाकीस्वारांकडनं 21,37,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. भरधाव आणि बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. एकाच दुचाकीवरनं तिघांचा प्रवास अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. गेल्या 2 दिवसात 2,649 दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे, तर 988 दुचाकी ताब्यात घेतल्यात. ताब्यात घेतलेल्या दुचाकी कागदपत्रांची पूर्तता, थकीत दंड भरल्यानंतर ताब्यामध्ये देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. आतापर्यंत विशेष मोहिमेद्वारे वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट तसेच अन्य प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडनं 1,03,25,000 रुपयांचा दंड देखील आतापर्यंत वसूल केलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अपघात रोखण्यासाठी शासनानं आणि RTOनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नियम तोडल्यास थेट तुमची दुचाकी देखील जप्त होऊ शकते, अशी शक्यता आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.